कन्या राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. आज मी एक अशा भयंकर षष्टयंत्राचा पर्दाफाश करणार आहे, जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन निसटेल आणि अंगावर काटा उभा राहील. तुमच्या अतिशय जवळची, तुमच्या सोबत रोज उठ बस करणारी, तुमच्या ताटात जेवणारी एक व्यक्ती तुमच्या पाठीमागे असं काही विषारी कट रचत आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अमुक एक नावाचा तुमचाच रक्ताचा किंवा अत्यंत जवळचा नातेवाईक तुमच्यावर इतकी वाईट आणि क्रूर नजर ठेवू नये की तुमचे हस्ते खेळते घर, तुमचं कुटुंब त्याला उघड्या डोळ्यांनी बघवत देखील नाही. गेले 12 वर्ष मंडळींनो, गेले 12 वर्ष झाले. होय, तब्बल 12 वर्ष ही व्यक्ती तुमच्या मागे हात धुवून लागले. तुमच्या घरात 4 पैसे आले, तुमच्या मुलाबाळांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू आले किंवा तुमच्या घरात एखादं नवीन वाहन किंवा प्रगती झाली, या व्यक्तीला अजिबातच सहन होत नाही. तुम्ही कित्येक वर्षापासून आतोनात कष्ट करत आहात, रक्ताचं पाणी करून संघर्ष करत आहात, पण तरीसुद्धा गेले काही दिवसात किंवा काही महिन्यात तुमची बनत आलेली कामं शेवटच्या क्षणी अचानक बिघडलेली, हातात आलेला यश आणि पैशाचा घास अगदी शेवटच्या क्षणी हिरावला गेला आणि अनेक ठिकाणी महत्त्वाची कामे अर्धवट लटकून राहिली. तुम्ही विचार करत असाल की हे सर्व माझ्याच नशिबात का घडतंय? पण मंडळींनो, या सगळ्या दुर्दैवामागे आणि तुमच्या आयुष्यातील या त्रासामागे कोणतीही ग्रहदशा नसून दुसरी कोणी नाही तर तीच कपटी व्यक्ती आहे. आणि हो मंडळींनो, आता गप्प बसण्याची किंवा शांत राहण्याची वेळ उरली नाही, कारण येणाऱ्या 29 जुलै 2026 रोजी आषाढ पौर्णिमा म्हणजेच की गुरुपौर्णिमा आणि चतुर्मासाचा अत्यंत पवित्र पर्वकाळ सुरू होत आहे. ही पवित्र पौर्णिमा 28 जुलैच्या संध्याकाळी 6:18 सुरू होत असून 29 जुलै रोजी रात्री 8 वाजता मंडळींनो रात्री 8:04 समाप्त होणार आहे. या सर्वात मोठ्या आध्यात्मिक आणि पवित्र मुहूर्ताचा फायदा घेऊन या येणाऱ्या 29 जुलै 2026च्या काळापासून तुमचे संपूर्ण आयुष्य आणि तुमचे भवितव्य मातीमोल करण्याचा एक भीषण कट त्याने शिजवला आहे. त्यामुळे आता अजिबात गाफील राहून चालणार नाही. आणि हो, या व्यक्तीवर पुन्हा अंधळा विश्वास ठेवण्याची चूक तर जन्मातच करू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदेवताचं नाव लिहायला मात्र विसरू नका, जेणेकरून या गुरुपौर्णिमेला तुमच्या कुलदेवताचा तुमच्यावर नक्की आशीर्वाद राहणार आहे. सबस्क्राईब केलं, कमेंट पण केली तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कन्या राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या स्वार्थी आणि कलियुगाच्या जगात कोणावरही अंधळा विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या गळ्याला फास घालण्यासारखं आहे. कारण आजचे लोक तोंडावर गोड बोलतात, तुमच्या पाठीवर मायेचा हात फिरवतात आणि तुम्ही दुसरीकडे बघताच पाठीमागे विषारी खंजीर खूप असतात. प्रत्येकाला वाटतं की फक्त आपणच पुढे जावं, आपणच श्रीमंत व्हावं. जेव्हा आपण आपल्या मेहनतीने घामाच्या कमेने 4 पावले पुढे जातो, तेव्हा आपल्याच माणसाचा आत्मा आतून तरफडतो. त्यांच्या पोटात असूयेची आणि मत्सराचा जळफाट होतो आणि त्यांच्या डोळ्यात रागाचा डोंब उठतो. आज मी कन्या राशीच्या जातकांसाठी अशाच एका नराधामाचा चेहरा उघड करणार आहे. तुम्हाला अजिबात कल्पना नाही की यांच्यापासून तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या भविष्याला किती मोठा धोका निर्माण झाला आहे. कारण या माणसाचा हात एका अतिशय वाईट प्रकृतीच्या आणि दृष्ट तंत्रमंत्र किंवा नकर्मक विचार करणाऱ्या माणसाची जुळला आहे. हे दोघे मिळून तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत. या संपूर्ण महिन्यात तुम्ही अनेक नवीन स्वप्न पाहिले असतील, कामाचे नवीन बेत आखले असतील, पैसे कुठं गुंतवायचे मंडळींनो, पैसे कुठं गुंतवायचे विचार केला असेल, पण तुमच्या सर्व आशा आकांक्षा माती मिळण्याआधीच हा व्हिडिओ अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत नक्की पहा. कारण या संकटातून कसं निसटायचं, काय करायचं आणि काय टाळायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला यात मिळणारच आहे. मंडळींनो, लक्षपूर्वक ऐका. तसेच जेव्हा तुम्ही या गद्दाराचे नाव आणि त्यांच्याशी असणारे तुमचे नाते ऐकाल ना, तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतील. कारण तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल की ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड अति जवळपाड प्रेम केलं, ज्यांना संकटात मदत केली, तोच माणूस तुमच्या पाठीत असा घाणेरडा वार करेल. पण हे मंडळींनो, पण हेच या कलियुगाचे नग्न सत्य आहे. मंडळींनो, इथे रक्ताची नाती सुद्धा स्वार्थासाठी एकमेकांचा बळी घेतात.
म्हणूनच या व्यक्तीचं नाव ओळखून त्यांच्यापासून 4 हात लांब राहा, जेणेकरून येणाऱ्या 29 जुलै 2026 गुरुपौर्णिमेच्या शुभ काळापासून तुमच्या यशाच्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमचे कोणतेही काम बिघडणार देखील नाही. कारण तुम्हाला बाहेरच्या जगाकडून किंवा अनोळखी शत्रूकडून धोका नाही, तर तुमच्या घरात तुमच्या नात्यात राहणाऱ्या या माणसाकडून धोका आहे. कन्या राशीच्या जातकांनो, तुमचे नशीब खरोखरच खूप बलवान आहे. कारण या पवित्र गुरुपौर्णिमेपासून तुमच्या राशीचा स्वामी बुध ग्रह आणि देवगुरु बृहस्पती तुमच्यावर अफाट कृपा होणार आहे. फक्त ही एकच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विषारी अडथळा बनून उभी आहे. जर तुम्ही या एका माणसापासून स्वतःला वाचवले तर समजून जा की तुम्ही संपूर्ण जग जिंकले. या जुलै 2026 मध्ये यश तुमच्या पायाशी लोळून घेईल. पण या नराधामापासून स्वतःचा बचाव कसा करायचा, त्याचं नाव काय, हे पुढे मी तुम्हाला संपूर्ण विस्ताराने सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका मंडळींनो. कारण आज मी तुम्हाला एक अशा स्त्रीचा बुरखा फाडून दाखवणार आहे जी तुमच्या आसपास आहे. तोपर्यंत तुम्ही आयुष्यात कधीही सुखी आणि यशस्वी होणार नाही. तुमचे कुटुंब सुख तिच्या दृष्टीमुळे छिन्नभिन्न होईल. पैसा हातात टिकणार नाही आणि एक वेळ अशी येईल की तुमचे स्वतःचे लोक तुमच्यापासून दूर होतील. आणि या संपूर्ण विनाशाचे मूळ म्हणजे तुमच्या कुटुंबातील किंवा नात्यातील ती एक स्त्री. कशा प्रकारे ती तुमच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा फायदा घेऊन घात करत आहे याचं अंगावर काटा आणणारे सत्य आज उघड होणार आहे. म्हणून थोडा वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण पहा, अन्यथा ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरण्याची शक्यता आहे. जर आज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचे प्रत्येक अडकलेले काम पूर्ववत सुरू होईल. तुमच्या घरातील वाईट शक्तींचा नाश होईल आणि त्या स्त्रीला ओळखून तुम्ही सावध व्हाल, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला कुणीही हात लावू शकणार नाही. हे सर्व रहस्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल. सर्वात आधी जर तुम्ही भगवान शंकराचे सच्चे भक्त असाल तर आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये जय भोले शंकर किंवा ओम नमः शिवाय असं लिहा आणि हो 3 वेळा लिहा. या व्हिडिओला लगेच एक लाईक करा. जो कुणी पूर्ण श्रद्धेने लाईक करीन, कमेंट करेल त्याला स्वयं महादेव या भयंकर संकटातून ढाल बनून वाचवतील. या भयंकर कथेच्या केंद्रस्थानी एक अशी स्त्री आहे जिने तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर वाईट आणि विषारी नजर ठेवली. ही केवळ साधी नजर नाही मंडळींनो, तर एक प्रकारची नकर्मक ऊर्जा आहे जी तुमच्या घरात विषारी वायूसारखी पसरत आहे. तिच्या दृष्टीपेक्षा मंडळींनो घरातील सुख, शांती आणि समृद्धी जळून खाक होत आहे. ही स्त्री एका छायेसारखी तुमच्यावर नजर ठेवून असते. तुम्ही कधी बाहेर जाता, कधी घरात येता, काय शिस्त आहे, कोणाकडे किती पैसा आहे यावर तिची बारीक नजर असते. याच वाईट नजरेमुळे तुमच्या घरात एक गुढ जडपण, सततचं आजारपण, अव्यस्तता. कन्या राशीच्या मंडळींनो, हे तुम्ही स्वतः अनुभवलं असेल. कसे? अचानक नवरा बायकोमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होतात, मुलं अचानक आजारी पडतात, घरात आलेला आनंद एका क्षणात दुःखात बदलतो. तुमचे घर जे शांततेचे ठिकाण होते ते आता सततच्या कटकटीचे रणमैदान बनलेत. या वाईट नजरेचे परिणाम केवळ मानसिक नसून तुमच्या वास्तूवरही दिसतात. घरातील वस्तू अचानक बिघडणे, झाडे वाळून जाणे किंवा घरात नेहमी एक विचित्र नकर्मता जाणवणे, ही सर्व त्याच वाईट नजरेची लक्षणे आहेत. अखेर त्या गुप्त शत्रूचा बुरखा फाडण्याची वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यात गेले अनेक दिवस जे अडथळे येत होते त्यामागे एका स्त्रीचा हात होता आणि तिच्या नावातच तुमच्या सर्व समस्याचे मूळ दडलेले आहेत. मंडळींनो, तुमच्या सर्व दुर्दैवाचं सूत्रधार असलेल्या त्या स्त्रीच्या नावाबद्दल मी तुम्हाला एक महत्त्वाचा संकेत देते. पहा मंडळींनो, त्या स्त्रीच्या नावाचं पहिलं अक्षर आहे प व र. प व र या अक्षरापासून सुरू होते. हा केवळ एक साधा अंदाज नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या विश्वासघाताचा पुरावा आहे. कन्या राशीच्या जातकांनो, या अक्षराच्या नावाच्या स्त्रिया तुमच्या सुखी संसाराला म्हणजे तुमच्या आयुष्याला गालबोट लावत आहेत. हे तुमच्या अतिशय जवळचे नातेवाईक आहे. ही अक्षरं तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील आणि तुमच्या दुःखाची सुरुवात कुठे झाली हे स्पष्ट करतील. मंडळींनो, ज्या क्षणी तुम्हाला ती व्यक्ती आठवेल तुमच्या मनाला मोठा धक्का बसेल, पण हे सत्य तुम्हाला तुमच्या आयुष्याची सूत्रे पुन्हा हातात घेण्यासाठी बळ देईल. मंडळींनो, आता सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा भाग म्हणजे ही येणारी 29 जुलैची आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा अतिशय दुर्मिळ आणि फलदायी आहे. या पवित्र दिवशी शनी महाराजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि शत्रूचा संपूर्ण पराभव करण्यासाठी सायंकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि हो शांतचित्तेने गुरुचरणाचं ध्यान नक्की करा. मंडळींना मी आता तुम्हाला कुलदेवताचा एक उपाय सांगणार आहे, पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी भरली की नाही भरली हे देखील सांगायला मात्र विसरू नका. मंडळीनं सबस्क्राईब पण करा. आता पहा मंडळीनं, त्या गुप्त शत्रूचा, त्या स्त्रीचा वाईट नजरेचा आणि कोणत्याही नकर्म कृतीचा
म्हणजे प्रभाव मुळापासून उखडून टाकण्यासाठी मी तुम्हाला सर्वात शक्तिशाली आणि अंतिम महाउपाय सांगणार आहे। नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपल्यावर कोणतेही मोठे संकट येते ना, तेव्हा आपल्या रक्षणासाठी सर्वात आधी आपली कुलदेवता धावून येते। जोपर्यंत कुलदेवता प्रसन्न नसते तोपर्यंत इतर कोणतेही उपाय किंवा तोडगे लागू पडत नाहीत। हा उपाय करणाऱ्याच्या घरातील स्त्रियांनी किंवा ज्येष्ठ महिलांनी करायचा आहे। हा उपाय म्हणजेच की हा महाउपाय अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही येणाऱ्या 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर करू शकता, किंवा जर काही कारणास्तव त्या दिवशी जमलं नाही तर संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय आहे तर तो करू शकता। कुलदेवतेची ओटी भरल्याने घरावर असणारे सर्व वाईट प्रकार म्हणजेच की कर्णीबाधा, दृष्ट नजर, नजरबाधा, वाईट कृती जागच्या जागी भस्म होते। तर पहा मंडळींनो, नवीन सुती किंवा स्लिक खण घ्या, म्हणजेच की कापड घ्या तुमच्या कुलदेवतेच्या आवडीचा रंगाचा, जसं की लाल, हिरवा, पिवळा। नारळ घ्या, नारळ हे शेंडी असलेलं आणि आत चांगलं पाणी असलेलं नारळ घ्या। तांदूळ घ्या, ओटी भरण्यासाठी अखंड तांदूळ अक्षता घ्या। मंडळींनो, 5 प्रकारची 5 ताजी फळे घ्या, विड्याचं पान म्हणजे नागिनीचे 5 पानं घ्या आणि सुपारी घ्या, हळदी कुंकू, हिरव्या बांगड्या आणि सौभाग्याचं वाण। हळदी कुंकूमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी घ्यायच्या आहे, गजरा घ्यायचा आहे, मेहंदीचा कोन घ्यायचा आहे, सर्व जो काही आपण आपल्या सौभाग्यासाठी लेणं असं तसं प्रत्येक ओटीमध्ये हे तुम्हाला ठेवायचं आहे। हा उपाय करण्यासाठी घरातल्या स्त्रियांनी सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ स्नान करून शुद्ध व्हावं। जर तुमच्या कुलदेवतेचे मंदिर जवळ असेल तर मंदिरात जाऊन ओटी भरावी, अन्यथा मंदिर दूर असेल तर आपल्या देवाऱ्यातील म्हणजेच की तुमच्या घरातील देवघरासमोरच कुलदेवतेचे ध्यान करून हा उपाय करावा। सर्वात आधी देवाऱ्यासमोर विडा सुपारी ठेवून कुलदेवतेचे मनोभावे पूजा करावी। त्यानंतर जो खण तुम्ही आणलाय त्याची त्रिकोणी आकारात घडी करावी आणि त्यावर नारळ ठेवा। नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी। यानंतर त्या खणावर आणि नारळ, मुठभर तांदूळ, हळदी कुंकू, बांगड्या आणि फळे अर्पण करावे। घरातल्या सौभाग्यवती किंवा ज्येष्ठ स्त्रियांनी ही ओटी दोन्ही हातात धरून कुलदेवतेच्या चरणाशी अर्पण करावी आणि डोळे बंद करून देवीला अर्ज करावा। मंडळींनो, हे कुलदेवते, माझ्या संपूर्ण कुटुंबाची रक्षणकीर्ती तूच आहेस। गेले 12 वर्ष जो शत्रू, जी स्त्री आमच्या पाठीमागे वाईट कृत्य करत आहे तिची वाईट नजर आणि नकर्मक ऊर्जा माझ्या कुटुंबावरून कायमची दूर कर आणि आम्हाला तुझ्या कृपेचं अभय कवच दे। यानंतर देवीचे भावपूर्ण आरती करावी। हा आषाढ महिन्यातील आणि गुरुपौर्णिमेचा तोडगा इतका शक्तिशाली आहे की यानंतर तो शत्रू तुमच्या केसाला धक्का लावू शकणार नाही। कन्या राशीच्या मंडळींनो, तुम्ही आता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शत्रूला ओळखलाय आणि त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा समजून घेतलाय। पण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या मंडळी, हा संघर्ष एका दिवसाचा नाही, तुमच्या पाठीमागे गेले 12 वर्ष कट रचणाऱ्या व्यक्तीला रोखणे इतके सोपे नाही। त्यामुळे सतत सतर्क आणि जागरूक राहण्याची गरज आहे। हा व्हिडिओ तुम्हाला केवळ धोका दाखवत नाही तर त्या धोक्यातून सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो। तुमच्या आसपासच्या लोकांवर, नातेवाईकांवर लक्ष ठेवा, घरात नकर्मता जमा होऊ देऊ नका आणि कुलदेवतेचा ओटी भरण्याचा उपाय पूर्ण श्रद्धेने करा। कन्या राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आता आपण इथेच थांबूया। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ तुमच्या कुलदेवतेचं नाव पूर्ण लिहा। आणि हो मंडळींनो, जो कोणी ही कमेंट करेल, पूर्ण श्रद्धेने व्हिडिओला लाईक करेल, त्याच्यावर भगवान शंकराचा आणि कुलदेवताचा आशीर्वाद सदैव राहील। कन्या राशीच्या मंडळींनो, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे नक्की कमेंट करा। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ खरंच कसा वाटला तर मला कमेंट करायला देखील नक्की सांगा मंडळींनो, आणि विसरू देखील नका। तर मंडळींनो, अशीच आपल्या चॅनलला नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा। तर भेटू मंडळींनो अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त।